हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, काल आपण ग्रंथराज दासबोधामधल्या 4थ्या दशकातला 6वा समास पाहिलेला आहे. अर्चन भक्ती आणि वंदन भक्ती या काल आपण पाहिलेल्या आहेत. नवविधा भक्तीमधला 7वा समास म्हणजे 7वी भक्ती ही दास्य भक्ती सांगितलेली आहे. दास्य भक्ती म्हणजे काय? समर्थ त्याची व्याख्या करतायत. अगोदर ते म्हणतायत, 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले तितुके कार्य करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी, देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची न देवावे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे, भंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये, नाना रचना जीर्ण जर्जर, त्यांचे करावे जीर्णोद्धार, पडिले कार्य ते सत्वर, चालवीत जावे. दासभक्ती म्हणजे नेमकं काय करायचं हे समर्थ सुरुवातीच्या ओव्यांमध्ये सांगतात. ते म्हणतात की भगवंतासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं आपण केलं पाहिजे आणि त्यालाच दासभक्ती म्हणायचं. दासभक्ती म्हणजे काय? तर भगवंताचं वैभव सांभाळायचं. भगवंताची मंदिरं जर जीर्ण झाली असतील तर त्यांचा जीर्णोद्धार करावा. पाण्याची सोय नसेल तर पाणी कुठून तरी आणून त्याची तिथे सोय करावी. तिथे येणाऱ्या भक्तांची सोय करावी. आपण जर शेगावला कधी गेला असाल, गजानन महाराजांच्या मंदिरात काय अप्रतिम सेवा आहे आणि काय तिथली मॅनेजमेंट आहे. फॉरेनचे लोक तिथं येऊन मॅनेजमेंट स्टडीचा अभ्यास करतात. शिवशंकर पाटील म्हणून तिथले जे सगळं हे मॅनेज करतायत, त्यांना अक्षरशः सरकारने पद्मविभूषण पदवी दिली होती, पण त्यांनी ती नाकारली. ते म्हणाले, मला देवाची सेवा करायची, एवढं बास. पण तिथली जर तुम्ही सेवा पाहिलीत तर दास्य सेवा म्हणजे नक्की काय ह्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. तिथली स्वच्छता, समर्थाने हेच सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी जीर्णोद्धार करायला पाहिजे तिथं जीर्णोद्धार करावा, भक्तांसाठी पाण्याची आहाराची सोय करावी, सुखाने भक्त तिथे राहतील अशी काहीतरी निवास व्यवस्था करावी, त्यानंतर तिथे येणाऱ्या लोकांना रम्य वाटेल अशी झाडं लावावीत. भक्तांची सेवा हीच देवाची सेवा असते. नामदेव महाराजांनी पायरी बांधली ही एक प्रकारची दास्य सेवाच आहे. सर्वाठाई अति आदर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही, समर्थ म्हणतात. सगळ्यांच्या बद्दल आदर असणे आणि सगळ्यांच्या बद्दल एक प्रकारचा प्रेमभाव असणे, यालाच दास भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे त्या कार्यभागाचा विसर पडू नये, हे दास्यत्वाचं लक्षण आहे. दासोहम तव दासोहम, मी तुझा दास आहे असं समजून जर मनुष्य वागला तर तो कधीही उदास होणार नाही. भगवंताचा दास होत नाही म्हणून तो उदास होतो. एकदा भगवंताचा दास झाला की तो कधीही उदास होणार नाही. दास आणि स्वामी यांचा परस्पर विश्वास असणे
हे दासभक्तीचं खरं रहस्य आहे. दासाचा तर भगवंतावर विश्वास पाहिजेच, पण दासाचं कर्तृत्व सुद्धा असं पाहिजे की भगवंताचाही त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे. प्रभू रामचंद्राने हनुमंताला कोणतंही काम सांगितलं तर हनुमंताकडून ते झालं नाही असं कधीच झालं नाही. लंकेला जाऊन आल्या, तिथं जाऊन लंका जाळून आला. लक्ष्मणाला मूर्छा आली, तो जाऊन डोंगरच घेऊन आला. सीतेचा शोध लावला, सीतेला अंगठी दिली. कुठलं काम केलं नाही हनुमंतानी. सुग्रीवाशी गाठ घालून दिली. वानर सैन्य जमा केलं, कारण तो मनापासून प्रभू रामचंद्रांचा दास होता. समर्थाने सुद्धा आपलं नाव रामदास असं ठेवलेलं आहे. मी रामाचा दासच आहे. मुखम पवित्रम यदि राम नाम, हृदयम पवित्रम यदि स्वामी निष्ठा, हस्तौ पवित्रौ यदि दान धर्म, पादौ पवित्रौ यदि तीर्थयात्रा. मुख कधी पवित्र होईल जेव्हा राम नाम असेल. हृदय कधी पवित्र होईल जेव्हा स्वामी निष्ठा असेल. ही स्वामी निष्ठा हृदयामध्ये असली पाहिजे. हस्तौ पवित्रौ यदि दान धर्म, दान धर्म केल्यामुळं हात पवित्र होतात आणि तीर्थयात्रा केल्यामुळं पाय पवित्र होतात. यातलं महत्त्वाचं आत्ता काय आहे तर हृदयम पवित्रम यदि स्वामी निष्ठा. आपल्या स्वामीबद्दल, भगवंताबद्दल आपली जर निष्ठा असेल तर ती दास्य भक्ती. सीतेने हिऱ्याचा हार दिला, मोठ्या मोठ्या मण्यांचा हार दिला. हनुमंताने प्रत्येक मणी फोडून बघितला आणि म्हणला कसला हार हा, याच्या एकात सुद्धा राम लिहिलेलं नाही आहे. फेकून दिला तिकडं हार. ही दास्य भक्ती आहे. तुलसीदास म्हणतात, मय सेवक सरचराचर रूप स्वामी भगवंत. हे सगळं सृष्टीचं चराचर रूप आहे, तेच माझ्या स्वामीचं रूप आहे आणि त्याच्या मी दास आहे. म्हणजे या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा मी दास आहे. ती स्वच्छ ठेवली पाहिजे, ती चांगली ठेवली पाहिजे. बाग असो, बगीचा असो, शेत असो, अंगण असो, घर असो. आता आपण जे पर्यावरण 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 म्हणतोय, तर दास्य भक्तीचा अर्थच तो आहे. या सगळ्या विश्वाची निर्मिती भगवंताने केलेली आहे आणि मग भगवंताने निर्मित या विश्वाचा पाईक, या विश्वाच्या रक्षण, या विश्वाची स्वच्छता, त्याची निगा हे राखणं म्हणजे दास्यत्व आहे असं समर्थांना सांगायचं आहे. समर्थांचा एक दृष्टिकोन वेगळा आहे महाराज. समर्थ म्हणतात, नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्यपदार्थांची थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी, नाना वस्तांची नाना स्थाने, भंगली करावी नूतन, देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे, सर्वाठाई अति आदर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही, जयंत्या पर्वे महोत्सव, असंभाव्य चालवी वैभव, ते देखता स्वर्गची देव तटस्थ होती. भगवंताचा उत्सव जोरात करा म्हणतात. फुलं, पानं, फळं सगळी अर्पण करा भगवंताला, की नंतर वाटा गोरगरिबांना. हे भगवंताचं वैभव आहे, त्याच्यामध्ये कुठेही कसूर झाली नाही पाहिजे. संत तुकाराम म्हणतात, तरीच जन्मा यावे आणि दास विठोबाचे व्हावे. जन्म घ्यायचा कशासाठी तर विठ्ठलाचा दास होण्यासाठी घ्यायचा. देवळं बांधणं हे दास्यत्व आहे, पण ते मी देऊळ बांधलं हा अहंकार नसला पाहिजे. माझ्या भक्तांसाठी हे देऊळ आहे ही भावना पाहिजे.
रामायणात जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा अरे तू काय येतोस माझ्याबरोबर, त्या वनामध्ये अतिशय हाल होतील तुझे, काय तिथं काटे आहेत, खड्डे आहेत, दगड आहेत, राक्षसांची भीती आहे, दैत्यांची भीती आहे. तेव्हा तुलसी रामायणात सांगतात की लक्ष्मण म्हणतो, नाथ दासुमय स्वामी तुम तजहून काऊ बसाऊ. मी तुमचा दास आहे, मी तुम्हाला सोडून कसा राहू, लक्ष्मण म्हणतो. सेवक प्रिय अनन्य गती सेव. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणतात की माझा आधार हे माझे सेवक आहेत, माझे दास आहेत, मग त्यांना सोडून मी कुठं जाऊ. ही परस्पर निष्ठा आणि हा परस्पर विश्वास आहे महाराज. दासा वाचून स्वामीला करमलं नाही पाहिजे आणि स्वामी वाचून दासाला करमलं नाही पाहिजे. हनुमंत एक क्षण जरी दूर झाला तरी रामाला अस्वस्थ व्हायचा, अरे हनुमंत कुठे गेला. हनुमंत रामाला सोडून इकडे तिकडे गेला तर हनुमंत अस्वस्थ व्हायचा, माझा राम कुठे आहे, राम कुठे आहे. अध्यात्म रामायणात म्हणतात, अहम रामस्य दासा ये तेषाम दासस्य किंकरः यदिस्या सफलम जन्म मम भूयान्न संशय. मी जर रामाचं दास्यत्व केलं, मी जर त्याचा नोकर झालो तरच माझा जन्म सफल होईल, असं लक्ष्मण म्हणतो. भरतानी प्रभू रामचंद्रांच्या पादुका ठेवल्या म्हणजेच काय झालं, मी त्यांचा दास आहे, त्यांच्या आदेशाप्रमाणे मी राज्य चालवतो, मी राज्याचे मालक ते आहेत, श्रीरामचंद्र आहेत. दास्य भक्ती ही अहंकार घालवणारी तर आहेच, परंतु सतत स्वामी जवळ राहण्यासारखी ही भक्ती आहे. कारण दास स्वामीला सोडून जात नाही, त्याच्याजवळ 24 तास असतो, किंवा स्वामीला कुठल्या वेळेला काय लागेल सांगता येत नाही, आणि ते आणून देणं हे दासाचं काम आहे. समर्थ सांगतात, देवाची सगळी कामं आवडीने करावी, तिथली झाडलोट करावी, लाइटिंग करावं, दीपमाळ लावावी, फळं फुलं आणून ठेवावी, आहाराची व्यवस्था करावी, गंध अक्षता कपडे दागिने देवाचे सगळे नीट ठेवावेत, सगळे स्वच्छ ठेवावेत, आणि इतका वैभवसंपन्न असा उत्सव करावा की स्वर्गातले देव सुद्धा चकित झाले पाहिजेत. देवाचं वैभव वाढवावा, सडे समार्जने करावी, उदक पात्रे उदक भरावी, वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तम, सकळांचे करावे पारिपत्य, आलयाचे करावे अनित्य, ऐसेही जाणावे सत्य सात्वी भक्ती. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे, ऐसी ही सात्वी भक्ती, निरोपली येथमती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी. आता मी तुम्हाला शेगावच्या मठाचं उदाहरण दिलं. अशी अनेक मठ आहेत, मोठी मोठी मंदिरं आहेत. तिथं जो स्टाफ आहे त्या स्टाफने भक्तांशी चांगलं बोलणं अपेक्षित आहे. तुमची व्यवस्था झाली का, तुम्ही कुठे उतरलात, काय झालं, तुम्हाला काय अडचण आहे का. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वेगळा अनुभव येत असेल, ती चर्चा करण्याची ही जागा नाही, पण शेगावमध्ये प्रत्येकाला अतिशय चांगला अनुभव येतो. आपल्याला कुठलीही अडचण तिथे येत नाही. कालचीच बातमी आहे महाराज, 11,000 सेवेकरी वेटिंगवर आहेत अजून. तिथं मोफत जाऊन 8 दिवस सेवा देतात, त्यांना फक्त एक नारळ दिला जातो आणि 8 दिवस त्यांची राहायची व्यवस्था खायची व्यवस्था केली जाते. 1 रुपया ते घेत नाहीत आणि ग्रुपने जातात. असे 11,000 लोक अजून वेटिंगमध्ये आहेत.
त्यांचा नंबर कधी येईल तेव्हा येईल. ही दास्य भक्ती आहे महाराज. समर्थानेच एका अभंगामध्ये लिहिले आहे, रामदास्य करुणी पाहे सर्व सृष्टी चालत आहे, प्राणी मात्र रामदास, रामदासी हा विश्वास, जो जो भजनी रंगला तो तो रामदास झाला. रामाच्या भजनामध्ये जो रंगून गेलेला आहे तो ते सगळे रामदासच आहेत. आणि रामदासचे एकदा करून पहा, सर्व सृष्टी चालवणारा तो आहे. आणि सगळे प्राणी मात्र हे रामदास आहेत. ही तुमच्यामध्ये विश्वासाची जागा पाहिजे आणि अर्हता पाहिजे. जगातला प्रत्येक घटक, प्रत्येक योनी ही रामाची दास आहे, या विश्वकर्म्याची दास आहे. दासभूतो भविष्यामी स्तुतो न अंतरात्मा. काही भरताला म्हणते, अरे तू जातोस कशाला वनाला बाबा, तर राम जातो, जाऊ दे त्याला एकट्याला, तू आपला मस्तपैकी राज्यावर बैस. भरत म्हणाला नाही, इथं अयोध्येत बसून राज्य करण्यापेक्षा श्रीरामाबरोबर राहून मी त्यांचं दास्यत्व पत्करीन. ही दासभक्ती आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण आपल्याकडं वेळही थोडाच आहे. त्यामुळं आपण आता पुढची भक्ती घेऊया, सख्य भक्ती. 8वी भक्ती आहे ही सख्य भक्ती. चौथ्या दशकाच्या 8व्या समासामध्ये समर्थाने सख्य भक्ती सांगितलेली आहे. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती, येणे करीती भगवंती सख्य घडे नेमस्त. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. आपण तैसेची वर्तावे, आपणेसी तेच आवडावे, मनासारखे होता स्वभावे, सख्य नेम घडे नेमस्तो. समर्थ म्हणतात, देवाशी अतिशय मैत्री करा. म्हणजे काय करायचं, जे देवाला आवडते ते करायचं, म्हणजे देवाचे आपण मित्र होतो आपोआप. जो आवडतो देवाला तोची आवडे सर्वाला, असं एक जुनं गाणं आहे पहा. देवाला काय आवडतं, अमुक एक लाडू आवडतात, तुमचे पक्वान आवडतात, तुम्ही भरजरी वस्त्र नेसलेलं आवडतं, काही आवडत नाही. देवाला आवडतं ते पहिल्यांदा भक्ताने अहंकार सोडला पाहिजे. देवाला आवडतं ते पहिल्यांदा सगळ्यांशी प्रेमाने वागला पाहिजे. देवाला आवडतं ती देवळाची स्वच्छता, दीप धूप फूल फळ जे काही उपलब्ध असेल ते भक्तीने अर्पण करणं. देवाला आवडतात भजनं, देवाला आवडतं कीर्तनं, देवाला आवडतं नामस्मरण. आणि जर हे केलं तर देव आपला मित्र होतोच. तुम्ही बघा, एखादा मनुष्य आपल्या सहवासात आला आणि त्याची आवड आणि आपली आवड जर सारखी असेल तर आपण लगेच मित्र होतो. 2 साहित्यिक असतील, 2 संगीतातले लोक असतील, 2 नाटकातले असतील, 2 आणखीन मेडिकल क्षेत्रातले असतील, इंजिनिअरिंग क्षेत्रातले असतील, ते एकमेकाच्या सहवासात आले की लवकरच मित्र होतात. याचं कारण त्यांचं सख्य का होतं, ते विषय त्यांना जोडतात. तसं भगवंताचे जे आवडते विषय आहेत, अहंकार सोडणे, अर्चन वंदन भजन स्वच्छता, धूप दीप माळ फुलं पानं, भक्तांच्या अडचणी दूर करणं, स्वच्छता राखणं,
नामस्मरण करणं, चिंतन करणं, जप करणं, हे जे सगळं आहे हे आपण करायला लागलो की आपलं भगवंताबरोबर आपोआपच सख्य होतं. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागत असे. आणि असं सख्य झाल्यानंतर देव कधीही पालटत नाही, तो आपल्याबरोबरच राहतो, मित्राप्रमाणे आपल्याबरोबर राहतो. त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव असं म्हटलं. सखा सुद्धा तूच आहेस. व्यास महर्षी भागवत पुराणात लिहितात, अहो भाग्यम नंदगो व्रजकौसम यन्मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्मा सनातनम. या व्रिजवासी म्हणजे या गोकुळातल्या लोकांचं काय भाग्य आहे. श्रीकृष्णासारखा सखा त्यांना मिळालेला आहे. कधी माडगुळकर लिहितात गीत रामायणामध्ये, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव हा राघवाचा सन्मित्र झालेला आहे चांगला. कशामुळं? सुग्रीवानी त्याला जे आवडते ते केलेलं आहे. त्याच्यासाठी वानरसेना तयार ठेवली आहे. त्याला आपलं दुःख सांगितलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, आणि मग त्यांनी वालीचा वध केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला अनेक वेळा त्यांनी सखा म्हणून हाक मारलेली आहे. अर्जुन हा फार मोठा सखा श्रीकृष्णाचा आहे. भक्तोसी मे सखाचेती रहस्य ही येतोत्तमम. चौथ्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात गीतेमध्ये, हे अर्जुना, तू माझा असा सखा आहेस म्हणून मी तुला उत्तम असे रहस्यमय ज्ञान सांगितले. तू सखा आहेस म्हणून सांगितले, मी कुणालाही नाही सांगणार. महाभारतात एक कथा आहे महाराज. अश्वत्थाम्याने पांडवांची मुलं मारली सगळी, द्रौपदीची सगळी मुलं मारून टाकली. पांडव कुलांचा नाश करायचा असं त्यांनी प्रतिज्ञा केली होती दुर्योधनाला खुश करण्यासाठी. महाभारताचं अंतिम युद्ध झाल्यानंतर द्रौपदीची सगळी मुलं ठार मारली. नंतर त्याच्या लक्षात आलं की अभिमन्यूची पत्नी जी उत्तरा, ती अभिमन्यू युद्धावर जायच्या वेळेला गरोदर होती आणि आता ती लवकरच प्रसूत होणार आहे. मग अश्वत्थाम्याने काय केलं, उत्तरेच्या पोटामध्ये जो परीक्षित राजाचा गर्भ होता, जेव्हा परीक्षित राजा जन्मणार होता, त्या गर्भावर त्यांनी आपली ब्रह्मास्त्र शक्ती सोडलेली आहे. पहिल्यांदा अर्जुनाने पण आपली ब्रह्मास्त्र शक्ती सोडली. 2 ब्रह्मास्त्र सृष्टीमध्ये इतका हाहाकार गाजवायला लागली, सगळीकडे आगी लागायला लागल्या, ढगफुटी व्हायला लागली, भूकंप व्हायल्यासारखं व्हायला लागलं, सगळ्या सृष्टीला त्रास व्हायला लागला. मग तेव्हा दोन्ही अस्त्र अर्जुनाला आवरून घ्यायला सांगितली, आणि आवरून घेतल्यानंतर ब्रह्मास्त्राचा काही भाग हा आवरता आला नाही. अश्वत्थामाला तर आवरायचं माहीतच नव्हतं. मग तो भाग परीक्षित राजा ज्या गर्भावस्थेत होता त्या उत्तरेकडे तो गेला, आणि आता तो परीक्षित राजाचा नाश करणार त्याच्या आधी श्रीकृष्णाने आपलं चक्र त्या ठिकाणी ठेवलं, आणि त्या चक्रासमोर ह्या ब्रह्मास्त्राचा काहीही उपयोग झाला नाही, आणि उत्तरेचा गर्भ सुरक्षित राहिला, परीक्षित राजा सुरक्षित राहिला. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, यथाहम नाभिजानामी विजयेन च कदाचन विरोधम तेन सत्येन मृतो जीवत्वयम शिशु. जर माझी आणि अर्जुनाची भक्ती खरी असेल तर ह्या जो शिशु आहे हा जिवंत येईल बाहेर, त्याला कोणताही त्रास होणार नाही. ही सख्य भक्ती आहे.
आपुले अवघेची जावे परी देवाशी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्माण, परमप्रीतीचे लक्षण ते हे होत असे. ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाख जोहारी जळता विवेकद्वारे काढली. मग भगवंत आपल्या मित्रासाठी सख्यासाठी काहीही करायला तयार असतो. लाक्षागृहाला आग लावली त्यावेळेला विदुराला प्रेरणा देऊन त्यांनी भुयार काढलं. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला गुप्तपणे द्रौपदीला वस्त्र पुरवली. सुदाम्याचं उदाहरण घ्या महाराज. एक साधारण खेडेगावातला दरिद्री ब्राह्मण, 2-2 दिवस ज्याच्याकडे खायला नव्हतं, असा जेव्हा आपली पत्नी सुलोचना हिला म्हणाला की अगं मी माझ्या मित्राकडे चाललोय तर मी रिकाम्या हाताने कसा जाऊ. ती म्हणाली आपलं तर घरात तर काही नाही आहे, मी काय करू. मग तिने शेजारी पाजारी जाऊन पोहे आणले. सगळ्यांना तर ती गोष्ट माहिती आहे, पण या ठिकाणी आपला तो संदर्भ आलेला आहे. आणि तो पोहे घेऊन हा उन्हात चालत, डोक्यावर ऊन, पायात चप्पल नाही, अशा अवस्थेमध्ये काठी टेकत टेकत गेलेला आहे. काही दिवसांनी द्वारकेला पोचलेला आहे. द्वारकेला पोचल्यानंतर तिथल्या सगळ्या वॉचमननी त्याला अडवलेलं आहे. तुम्ही कोण. मला मी श्रीकृष्ण माझा मित्र आहे. सगळे लोक हसायला लागले त्याच्यावरती. एवढा दरिद्री काळकुट्या, तू कसा श्रीकृष्णाचा मित्र असशील. सुदामा तसाच एका ब्राह्मणांच्या ग्रुप बरोबर आत शिरला, वाड्यात गेला कसा बसा. भगवंताचीच प्रेरणा ती. नंतर श्रीकृष्ण ज्या महालामध्ये रुक्मिणीसह बसला होता तिथे गेला. तिथेही बाहेर वॉचमन. ते म्हणा ए कुठं चाललास. मला श्रीकृष्ण माझे मित्र आहेत, त्यांना भेटायला चाललो. मला वेडा डोक्यावर पडलास काय. श्रीकृष्ण तुझे मित्र कसे असू शकतील. तू एवढा दरिद्री, तुला धड घालायला कपडे नाही, 100 ठिकाणी तुझा पंचा फाटला आहे, दाढी वाढली एवढी. नाही म्हणाला महाराज, आम्ही एकत्र शिकलोय. असं बरं, तुझं आधार कार्ड दाखव. नाही. पॅन कार्ड दाखव. नाही. अपॉइंटमेंट लेटर आहे. नाही. मतदानाची पत्रिका आहे. नाही. मग तुझं आयडेंटिफिकेशन मार्क काय. नाही. माझं आयडेंटिफिकेशन एकच आहे महाराज, माझी श्रीकृष्णावर भक्ती आहे. आणि तुम्ही फक्त श्रीकृष्णाला जाऊन सांगा बाहेर सुदामा आलेला आहे. बाहेरचा नोकर शिपाई आत जातोय. आता एवढा हा म्हातारा हट्टाला धरून बसलाय म्हटल्यानंतर श्रीकृष्णाला सांगतात की महाराज तुमच्याकडं सुदामा म्हणून कोणतरी एक ब्राह्मण आलाय. आणि बाहेर सगळे शिपाई मजा बघत बसतात तिची. सुदामाचं नाव ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण मंचावरून उठतो. रुक्मिणी म्हणती काय झालं, तुम्ही अचानक का उठलात. सुदामा आलाय म्हणतो. तो सुदामा माझा जिवलग मित्र सुदामा आलेला आहे. सुदामा असं म्हणून तो बाहेर श्रीकृष्ण आलेला आहे. आणि त्यांनी तेथं गॅलरीतच त्याला घट्ट मिठी मारलेली आहे, तो कॉरिडॉरमध्येच. आणि सगळे वॉचमन आ वासून पाहत राहिलेले आहेत तिथले शिपाई. आमचे महाराज श्रीकृष्ण द्वारकेचा राजा, आणि हा कुठला दरिद्री 100 ठिकाणी पंचा फाटलेला, काळकुट्या सगळी हाडं दिसायला लागलेली आहेत, असा दरिद्री ब्राह्मण, फक्त एक जानवाय अंगात. ह्याच्याशी यांची एवढी मैत्री. ही सख्य भक्ती आहे महाराज, ही सख्य भक्ती आहे. दोन दिवस राहिलेला आहे सुदामा आणि पुन्हा आपल्या गावी चाललेला आहे. 2 दिवस श्रीकृष्णाने त्याला चांगले कपडे अंगात घालायला दागिने दिलेले आहेत. जाताना श्रीकृष्ण म्हणतो अरे काय आहे सुदामा, हे जे दागिने आहेत की नाही मी तुला दिले असते, पण काय आहे तू आहेस काळकुटा, काटकुळा आहेस. तुला वाटेत चोराने 2 मारलं तर तुला सगळे ते दागिने जातील तुझे, तेव्हा तू दागिने परत मला देऊन टाक.
ह्याच्यावर नामदेव महाराज लिहितात, नामा म्हणे हा गोकुळीचा चोर, याचा उलटा व्यापार. सुदामा म्हटलं घेऊन टाक बाबा, मला काय करायचं हे घेऊन, तुझं दर्शन झालं बास. काहीही न मागता सुदामा निघालेला आहे तसाच. पोहे दिल्यानंतर श्रीकृष्णाला अत्यानंद झालेला आहे. पोहे कधी न खाल्ल्यासारखं अगदी हा पुरंदरदास वर्णन करतात. मुष्टी तुंबावलं की मुक्कानो हरी बेगा, नक्कारसाठी गळरल्ला. कानडीत ते म्हणतात की एक मूठ भरून बकाणा मारलेला आहे. बकाणा हा शब्द, सगळ्या राण्या हसायला लागलेल्या आहेत. त्याच्या अष्टनायिका, त्या ठिकाणी रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, नग्नजिता आहे, जांबवती आहे, मित्रविंद आहे. ह्या हसायला लागले तर कोरडे पोहे का खातो हा? ऐसी भक्ती प्रीतीची, कोरडे भक्षे पोहे. पोहे भक्षे कोरडेची, संत नामदेव म्हणतात. प्रीतीची भक्तीच असं, प्रीतीचं महात्म्यच तसं आहे हो. रामावतारामध्ये उष्टी बोरं खाणारा आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये पोहे खाणारा तो देव एकच. सख्य भक्ती आहे महाराज. सगळ्या राण्या म्हणतात आम्ही एवढे पोहे करतो घरामध्ये, लवकर खायला आत येत नाही. आम्ही फोडणी तिखट मीठ काय मिरची मसाला अमुक तमुक घालतो, दाणे घालतो, येऊ घालतो तेऊ घालतो, पण तरी कधी म्हणत नाहीत पोहे चांगले केलेत बाबा तुम्ही म्हणून. आता बघा कसे खातात. श्रीकृष्ण मनात म्हणतात तुम्ही तुमच्या पोह्यामध्ये सगळं असतं, पण एकच गोष्ट नसते, ती म्हणजे प्रेम, जे या सुदाम्याच्या पोह्यात आहे. दुसरा घ्यास घ्यायला लागल्याबरोबर रुक्मिणी त्याचा हात पकडते श्रीकृष्णाचा. या ठिकाणी दोन कवींनी फार छान वर्णन केले. एक कवी म्हणतो हात का पकडला असेल. पहिला कवी म्हणतो श्रीकृष्ण ज्या अर्थाने एवढ्या आवडीने खातो आहे ते असं काय त्या पोह्यामध्ये आहे, आम्हाला पण थोडे थोडे पोहे मिळू देत, म्हणून सगळ्या राण्यांच्या वतीने रुक्मिणी हात धरते. आम्हाला जरा जरा द्या पोहे, तुम्ही एकटेच काय खाताय, असा एक हेतू असेल. दुसरा हेतू, रुक्मिणी श्रीकृष्णाची पत्नी आहे महाराज. आपल्या नवऱ्याच्या मनातलं कळायला तिला वेळ लागणार नाही. ती श्रीकृष्णाची पत्नी आहे. तिने ओळखलेलं आहे की एवढ्या मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये भरपूर वैभव आता देणारे आहेत श्रीकृष्ण. आता एका मूठ पोह्याला एवढं वैभव दिलं आणि 3 मुठी 4 मुठी पोहे खाल्ले आणि सगळंच देऊन टाकलं तर आम्ही कुठे जायचं, असं एक मार्मिक काव्य दुसरा कवी करतो. आणि मग सगळे पोहे त्यांना सगळं उरलेल्या लोकांना देतो. घरी गेलेला आहे सुदामा, त्याला वाटच सापडत नाही. सगळीकडे वैभववान असं नगर दिसायला लागतंय. तो म्हणतो अरे वाट चुकलो का काय, मी की कुठं आलो मी, जाताना तर बरं होतं. हे इथं सगळं, इथं एक मारुतीचं देऊळ होतं, तिथं मी आणि माझी बायको 5 मिनटं बसलो होतो. हा ते देऊळ तर दिसतंय, हे बाकीचे सगळे एवढे वाडे बिडे मोठी रोषणाई, हे काय, हे असं काय नव्हतं आमच्या नगरीमध्ये. त्यावेळेला सुदाम्याची पत्नी सालंकृत येते त्या ठिकाणी ओवाळायला, आरती ओवाळायला येते. त्याच्याबरोबर चक्रधर नावाचा सुदामाचा एक मित्र आहे. सुदामा आपल्या बायकोला ओळखतच नाही. एवढे दागदागिने घालून ही कोण आली बाई. सुदामा म्हणतो मॅडम आपण कोण, मी आपल्याला ओळखलं नाही, आय एम व्हेरी सॉरी. सुदाम्याची पत्नी म्हणते अहो असं काय करताय, मी तुमची पत्नी नाही का. अगं मग हे सगळं कसं झालं. तो चक्रधर म्हणतो सुदामा तू आधी ओवाळून घे आणि आज चल, मी तुला सगळं सविस्तर सांगतो. आता ही सुदाम्याची गोष्ट पूर्ण आहे का, हां थोडं होऊ दे, 5 मिनिटं उशीर. सुदामाला काही कळत नाही, हे एवढं सगळं कसलं टपरी घर होतं आमचं आणि हे एवढं सगळं असं सगळं नगरच सुंदर होऊन गेलेलं आहे, हे असं कसं झालं. ओवाळून घेतो सुदामा आणि आत येतो. सुदाम्याची बायको त्याला एक एक वस्तू दाखवतो. हे बघा ना, ह्या गाद्या किती छान आहेत, हे फर्निचर किती छान आहे, हे झुंबर बघा ना, हे लाइटिंग बघा ना, हे भिंती बघा ना, हे पडदे बघा, हे बघा. सुदाम्याची पोरं काय काय
खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावर ताव मारायला लागलेत, खात आहेत, बाबा बाबा म्हणून येत आहेत, बघा मी काय खातोय, हे खातोय ते खातोय. सुद्धा मला काही कळेन असं झालं, हे काय प्रकार आहे हा. चक्रधर म्हणतो, सुद्धा मी ऐक, तू तिकडे गेलास आणि 2 दिवसांनी या ठिकाणी विश्वकर्मा आला होता. विश्वकर्मा म्हणला, सुद्धा वहिनीना म्हटला की मी तुमचं घर पाडणार आणि तुम्हाला तिथं नवीन घर बांधून देणार. मास्टर प्लॅन मध्ये येते म्हटलं, हे पाडायला पाहिजे घर. मला श्रीकृष्णाने पाठवलंय म्हटला. सुदाम्याची पत्नी म्हणली, तू हे आमच्या घराला हात लावायचा नाही. विश्वकर्माला आश्चर्य वाटतं, अहो वहिनी तुम्ही असं काय करताय, तुम्हाला छान घर बांधून देणार आहे. नाही म्हणाली. अरे इतकी वर्ष आम्ही ज्यांच्या शेजारी पाजारी राहिलोय, या गावात आम्ही राहिलोय, या गावातल्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. जेव्हा आमच्याकडे दारिद्र्य होतं तेव्हा प्रत्येकाच्या घरातनं पीठ मागून, भिक्षा मागून आम्ही आमचे दिवस काढलेले आहेत, आणि या लोकांची घर अशीच ठेवून मी माझं घर बांधू? ही दास्य भक्ती आहे महाराज. विश्वकर्मा बुचकळात पडला, म्हणाला, मला तर एकाच घराचं बजेट दिलंय, बाकीच्यांच्या घराचं मी कुठून आणू? अर्जंट कॉल लावला परत मोबाईलवरनं. श्रीकृष्ण महाराज, मिसेस सुदामा असं म्हणायला लागलेले आहेत, काय करू? बरं असं म्हणतात काय, करून टाक म्हणले सगळं नगर. विश्वकर्माने सगळं नगर एका रात्रीत बसवून टाकलेलं आहे. चक्रधराने हे सांगितलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सुदामाच्या, देवा काय केलंस हे तू? अरे मी फक्त तुझ्या दर्शनासाठी आलो होतो, आणि तू मला इथं आल्यावर काय वैभवाचं दर्शन घडवलेलं आहे. सुदाम्याची पत्नी म्हणते, बघा तुमच्या मित्राने आपल्याला किती दिलं ना, किती मौल्यवान गोष्ट दिली ना, बघा ना एकदा. सुदामा म्हणतो, सुलोचने अगं हे सगळं काहीच नाही म्हणतो, तुमच्या सगळ्यांपेक्षा मौल्यवान गोष्ट मला मिळालेली आहे. मनातल्या मनात म्हणतो अर्थात, कुठली मौल्यवान गोष्ट? अगं ज्या श्रीकृष्णाच्या छातीमध्ये, त्याच्या हृदयामध्ये जिथे रुक्मिणी राहते, लक्ष्मीचा वास आहे, त्या हृदयाला त्यांनी मला कवटाळलेलं आहे, त्या हृदयाच्या जवळ मला त्यांनी घेतलेलं आहे. याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू कुठली असू शकते? ही सख्य भक्ती आहे महाराज. आता आपण फ्रेंडशिप डे साजरा करतो. फ्रेंडशिप डे म्हणे, ते एकेकाच्या हाताला एक एक काहीतरी लाल पिवळं काय काय बांधतात बाबा. मलाही आमची नातवंड बांधतात, काही विद्यार्थी बांधतात. अरे असं बांधून हे सुताचं किंवा हे नायलॉनचं बांधून मैत्रीचं बंधन होत नसतं. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षरा रणांगणे भवती. संकटाच्या काळात जो मित्र आपल्याला मदत करतो तोच मित्र. आत्ता फ्रेंडशिप बँड बांधला आणि संकटकाळी मला पण माहीत नाही बाबा, म्हणजे मी ओळखत नाही, काय उपयोग त्याचा? सख्य मैत्री ही अशी असते. सख्य मैत्री असावी अर्जुन आणि श्रीकृष्णासारखी. सख्य मैत्री असावी सुदामा आणि श्रीकृष्णासारखी. दुर्योधनाची आणि कर्णाची सुद्धा सख्य मैत्री काही वाईट नव्हती. भले ते दोघंही दुष्ट असतील, पण सख्यभाव त्यांच्यामध्ये होता. फक्त त्याच्यामध्ये देवाशी सख्य मैत्री नव्हती, दुष्टांशी होती, म्हणून कर्ण ही दुष्ट झाला. सुग्रीव आणि रामासारखी सख्य भक्ती असावी. अशा रीतीने समर्थ रामदासांना जी अपेक्षित सख्य भक्ती आहे, म्हणून सख्य भक्ती देवासी करावे, हितगुज तयाशी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. आपलं दुःख सुख देवाला सांगावं, ही सख्य भक्ती आहे. एका विश्वासाने सांगावी, ही सख्य भक्ती आहे. आणि विश्वास असा असावा की आपल्याला यातून तारणार आहे तो, ही सख्य भक्ती असावी.
विश्वासाशिवाय मैत्री घडूच शकत नाही महाराज. परस्पर विश्वास असायला पाहिजे. तर या ठिकाणी सख्य भक्ती आणि दास्य भक्ती त्याचं निरूपण संपलेलं आहे. आज मी आपणाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. ती माझी गरज आहे असं समजून तुम्ही सबस्क्राईब करा ही आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.